नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी कव्हर करणार आहोत। यापूर्वी आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जीएमसी छत्रपती संभाजीनगर सोबतच महाराष्ट्रातील कुठल्याही तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे सर्व जे प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल। अगदी मोफत आपण तिथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत। तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। या ठिकाणी आपला पहिला प्रश्न असणार आहे, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर हे बुक कोणी लिहिलेले आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ते योग्य उत्तर आहे शिखर धवन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे आपला, नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ते योग्य उत्तर आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेला हा नियम आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे आपला, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने हे जे मॅनिफेस्ट आहे हे सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचे पहिले ग्रीन डाटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे गाझियाबाद या ठिकाणी भारताचं पहिलं ग्रीन डेटा सेंटर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणत्या दोन देशामध्ये शांतता करार झाला आहे? ते योग्य उत्तर आहे कांगो आणि रवांडा या दोन देशामध्ये या ठिकाणी शांतता करार झालेला आपल्याला पाहायला मिळतं। मग महत्त्वाचे मुद्दे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी या शांतता करारावर स्वाक्षरी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कोणत्या दोन देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडा या देशामध्ये शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली असा पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर अमेरिका या देशाच्या मदतीने किंवा मध्यस्थीने या ठिकाणी कांगो आणि रवांडा या देशामध्ये शांतता करार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ते योग्य उत्तर आहे निजामाबाद या ठिकाणी राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस वेवर बनवण्यात आला आहे? ते योग्य उत्तर आहे दिल्ली ते मुंबई या एक्सप्रेस वेवर प्राण्यांसाठी किंवा वन्यजीवांसाठी या ठिकाणी ओव्हरपास कॉरिडॉर जो आहे तो बनवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर बघा मित्रांनो, हे सर्व ज्या चालू घडामोडी आहेत जुलै महिन्याच्या चालू घडामोडी आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। कुठलाही प्रश्न याच्यापैकी तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदक कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे आयुष शेट्टी यांनी। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला। त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारतीय नौदलात दाखल झालेली INS उदयगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे प्रोजेक्ट 17A अंतर्गत ही जी काही उदयगिरी INS उदयगिरी नौका आहे, युद्ध नौका आहे, ही बनवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रोजेक्ट 17A अंतर्गत। महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर INS उदयगिरी ही नौका मुंबईच्या माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडद्वारे या ठिकाणी बनवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले किंवा झाले आहे? योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये झालेलं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळतं। मग महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला त्रिभुवनदास काशीभाई पटेल यांचं नाव देण्यात आलेलं आहे।
तर असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की या विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, तर त्रिभुवनदास किशोरभाई पटेल यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की हे जे विद्यापीठ आहे एकूण 125 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये बांधलं जात आहे, याची निर्मिती केली जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू करण्यात आले, तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिलं पंथी या ठिकाणी क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव सबरंग असं ठेवण्यात आलेलं आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, नाव काय ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जर आपण पाहिलं तर भारताचे पहिले ट्रान्सजेंड क्लिनिक हैदराबाद येथे टाटा समूहाच्या मदतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आलेला आहे असा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आलं पाहिजे. टाटा समूहाच्या मदतीनं देशातील पहिलं हे ट्रान्सजेंडर जे क्लिनिक आहे ती या ठिकाणी उभा करण्यात आलेलं किंवा स्थापन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे, ते योग्य उत्तर आहे हे एक झाड आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे, तर योग्य उत्तर आहे अनंत टेक्नॉलॉजीद्वारे ही जी काही भारताची पहिली उपग्रह ब्रॉडबँड सेवा आहे ती सुरू करण्यात येणार असलेलं आपण पाहू शकतो. अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय या ठिकाणी कुठे आहे असं जरी विचारलं तर हैदराबाद या ठिकाणी मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारताचे पंतप्रधान यांनी 57 वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाचा दौरा केला, योग्य उत्तर आहे अर्जेंटिना या देशाचा दौरा 57 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता आहे किंवा सर्वात जास्त तेलाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये केलं जातं असाही प्रश्न जर आपल्याला आला तर व्हेनेझुएला या देशामध्ये सर्वाधिक तेलाचं उत्पन्न केलं जातं, तेल संपन्न देश म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे, योग्य उत्तर आहे बंगळुरू या ठिकाणी भारतातील पहिली UPI संचलित बँक स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे, योग्य उत्तर आहे भारतामध्ये. 2026 जे काही ब्रिक्सचं या ठिकाणी बैठक आहे या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन आहे ते भारताद्वारे केलं जाणार आहे, भारतामध्ये केलं जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य बनले आहे, तर कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे जे दोन देश आहेत नव्याने न्यू डेव्हलपमेंट बँकेचे या ठिकाणी सदस्य बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याने सरकारी नोकरीमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर बिहार राज्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिलांना या ठिकाणी स्थानिक राज्यामधील जे काही नोकरी असतील याच्यामध्ये 35% आरक्षण जे आहे ते देण्याचा निर्णय या ठिकाणी बिहार सरकारकडून घेण्यात आलेला आहे. प्रश्न पुढील आहे आपला, कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल अवॉर्ड ऑफ सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर ब्राझीलकडून हा त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. सोबतच ज्यावेळेस ब्राझीलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते ब्रिक्सच्या बैठकीसाठी, त्याच्यासोबत G7च्या बैठकीसाठीही भारतीय पंतप्रधान जे आहेत उपस्थित राहिले होते. ज्यावेळेस G7च्या बैठकीला हे उपस्थित राहिले होते त्यावेळेस जर आपण पाहिलं तर याच्यासोबत सायप्रस देशामध्ये भारतीय पंतप्रधानांनी या ठिकाणी व्हिजिट केली होती, सायप्रस या देशाला भेट दिली होती. तर या ठिकाणी सायप्रस देशाने पण आपला जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्या पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेला आहे. ते आपण कोणत्या कोणत्या देशाचे पुरस्कार मिळाले त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशांनी त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन
त्यांचा सन्मान केलेला आहे। हे आपण एक सेपरेट असा व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये आपण सर्व पुरस्कार कव्हर करू, कोणत्या देशाकडून देण्यात आलेला आहे ते कव्हर करणार आहोत आणि कोणत्या तारखेला देण्यात आलं आहे हे पण आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत। श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आलेलं आहे? तर केंद्र शासनाकडून 125 रुपयाचं जे नाणं आहे ते जारी करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर तैवान या देशामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे चक्रीवादळ तुम्ही IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तैवान या देशामध्ये कोणतं चक्रीवादळ आलं होतं, तर दानस असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे, तैवान या देशामध्ये आलेलं होतं। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हूल दिवस साजरा केला जातो? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे? तर योग्य उत्तर आहे भारत आणि म्यानमारची या ठिकाणी योजना असलेला आपण पाहू शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात कोणत्या वर्षी आयोजन करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे 2029 या वर्षी आयोजित करण्यात येणार आहेत। महत्त्वाचं आहे, याला IMP मध्ये ठेवलं तरी चालेल, परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो प्रश्न तुम्हाला। त्यानंतर प्रश्न पुढील आहे आपला, इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय या ठिकाणी इस्रोकडून घेण्यात आलेला आहे। तसंच इस्रो या अंतराळ संस्थेकडून हे जाहीरपणे या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गुजरातमध्ये या ठिकाणी देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जे काही अवकाश केंद्र आहे ते उभारण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंडोनेशिया या देशामध्ये याचं आयोजन करण्यात येणार असलेलं आपण पाहू शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले? तर 5व्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी महाराष्ट्र ठरलेलं आहे। मग याच्यामध्ये बघा, तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं असेल, दुसऱ्या क्रमांकाचं, तिसऱ्या क्रमांकाचं आणि 5व्या क्रमांकाचं जे की महाराष्ट्र ठरलेलं आहे। तर परीक्षेला जाण्याच्या आधी हे सर्व तुम्हाला पाहून जायचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणत्या राज्याने गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून या ठिकाणी घोषित केले? तर महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे। याला IMP मध्ये ठेवायचे, परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला विचारलं जाईल, कारण नुकतंच गणेश उत्सव जो आहे तो जवळ आलेला आहे। एखाद्या वेळेस याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केले? तर एकूण 17 देशाच्या संसदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संबोधन करण्यात आलेलं आहे, भाषण करण्यात आलेलं आहे। जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत, पुरस्कार कुठल्या कुठल्या देशाचे मिळेल त्याच्यामध्ये हे पण गोष्ट आपण त्या ठिकाणी कव्हर करून घेऊयात। नवीन असाल तर चॅनलला जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पाहिल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला पण क्लिक करून या ठिकाणी ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघूयात, केअर एज रिपोर्टनुसार भारतात जगातील किती टक्के रिअर अर्थ एलिमेंट्सचे भांडार आहे? तर एकूण 8% रिअर अर्थ जे आहे ते भारतामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय एकूण जगाच्या तुलनेमध्ये। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, केअर एज रिपोर्टनुसार रिअर अर्थ एलिमेंट्सचे भांडार जगात सर्वाधिक कोणत्या देशामध्ये आहे? तर सर्वात जास्त चीनकडे असलेलं रिअर अर्थ आपल्याला पाहायला मिळतं। रिअर अर्थचा जर विचार केला तर आपल्याला सर्वाधिक जास्त चीन या देशावर अवलंबून राहावं लागतं, आपल्यालाच नाही तर एकूण सर्वच जगाला। त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा, क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर गुजरात हे पहिलं राज्य ठरलेलं आहे जे की क्रूज भारत मिशनमध्ये सामील झालेलं आहे। विचारलं जाऊ शकतं, IMP मध्ये ठेवायचे तुम्हाला, महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता? तर नामिबिया हा पहिला आफ्रिकन देश ठरलेला आहे जिथं UPI सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे। UPI सेवा ही ॲक्सेप्ट करणारा जर आफ्रिकेमधील कुठला देश पहिला ठरलेला आहे असं जरी विचारलं परीक्षेमध्ये तर नामिबिया असं या ठिकाणी उत्तर आपल्याला देता येईल। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, शूटिंग वर्ल्ड कप 2027 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये 2027चा जो काही शूटिंग वर्ल्ड कप आहे
तो आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत? तर एकूण 12 किल्ल्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग हे 12 किल्ले कोणते आहेत त्याची यादी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ॲड करून देईल. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर सर्व भरतीविषयक छोटे छोटे अपडेट पण आपण देत असतो. महत्त्वाच्या चालू घडामोडी डेली बेसिसमध्ये आपण तिथं अपलोड करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या अजूनपर्यंत तुम्ही केलेलं नसेल तर. प्रश्न पुढचा बघणार आहोत, विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपदक कोणी पटकावले? तर योग्य उत्तर आहे ईगा यांनी महिला एकेरीचं जे काही विजेतेपदक आहे ते पटकावलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणतं ठरले? तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलंय ज्याने पशुपालनाला या ठिकाणी कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला पाहायला मिळतो. सोबतच महाराष्ट्र सरकारने जे काही मत्स्य व्यवसाय आहे याला पण कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे. हे पण 2025 चे अपडेट आहे, तर हे पण नोट करून ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्यात? तर योग्य उत्तर आहे सोनाली मिश्रा ह्या पहिल्या महिला ठरल्यात ज्यांची नियुक्ती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र हे राज्य UPI ट्रान्झॅक्शन मध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्ड मध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले? तर योग्य उत्तर आहे चिन्मय गुप्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, हरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये हरेला त्योहार जो आहे तो साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हरियाणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे असीम कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हरियाणाचे राज्यपाल म्हणून. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पशुपती राजू यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? तर गोवा राज्याच्या राज्यपालपदी पशुपती राजू यांची नियुक्ती झालेली आहे. सोबतच लडाखच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे कविंदर गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. सोबतच प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराकडून सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कविंदर गुप्ता यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाली? तर लडाख या राज्याच्या नायब तहसीलदारपदी नियुक्ती त्यांची झालेली आहे किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा असणार आहे, गोष्ट रिझर्व्ह बँकेचे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत? तर विद्याधर अनास्कर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. IMP मध्ये ठेवायचे. 2025 मध्ये हे पुस्तक जे आहे प्रकाशित झालेलं आहे. लेखक कोण आहेत? तर विद्याधर अनास्कर हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, बेहदियन खलमा बेहदियम खलाम त्योहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तो मेघालय राज्यामध्ये साजरा करण्यात येत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सोबतच मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे न्यायाधीश विभू भाकरू यांची नियुक्ती झालेली आहे. कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, कोणत्या राज्यातील याक्तेन गावाला भारतातील पहिला डिजिटल नॉमड विलेज या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे? तर सिक्कीम राज्यामधील. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपल्याला, भारतात कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडले आहेत? योग्य उत्तर आहे भारतामध्ये आसाम राज्यामध्ये हायड्रोकार्बन या ठिकाणी सापडलेलं पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रशांत कुमार सिंह यांची नियुक्ती राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगापदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सचिवपदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर आसाम हे
भारतातील पहिलं राज्य ठरणार आहे ज्या ठिकाणी थेट तेलाचं उत्पादन केलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय सेनाद्वारा प्रचंड शक्ती अभ्यास कोठे आयोजन करण्यात आलं होतं? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या प्रचंड शक्ती जो काही युद्धाभ्यास आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं UP मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आलाय किंवा बनवण्यात आलेला आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? तर योग्य उत्तर आहे DRDO कडून आकाश प्राईम जी सुरक्षा प्रणाली आहे ती विकसित करण्यात आलेली आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्नी 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी या ठिकाणी घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिशा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत किती किलोमीटर पर्यंत मारा या ठिकाणी करू शकतो? जमिनीवरून जमिनीवर किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ते एकूण 350 किलोमीटर पर्यंत मारा करू शकत असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, अग्नी 1 क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते? तर एकूण 700 किलोमीटर पर्यंत अग्नी 1 हे क्षेपणास्त्र मारा करू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कोणत्या देशाने द रेजिस्टन्स फ्रंट TRF ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून या ठिकाणी घोषित केले? तर अमेरिकेकडून द रेजिस्टन्स फ्रंट TRF ला या ठिकाणी परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे? ते योग्य उत्तर आहे सांगली या जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे सिंगापूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या भारतीय ॲपला जिनिव्हा मे UNWSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025 ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले? तर मेरी पंचायत ॲपला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आला? तर झारखंड या राज्यामध्ये भारतातील पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इस्रोद्वारा NISAR सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे नासा या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये ही जी काही कृषी समृद्धी योजना आहे ही राबवली जाणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, NCX 2025 काय आहे? ते योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास असलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आलंय? तर गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, वन टाइम रेग्युलेशन स्कीम 2025 कोठे लॉन्च करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ते योग्य उत्तर आहे नितीन गडकरी यांना 2025चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? ते एकूण 17% एवढा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत $1,00,000 कोटी लक्ष्य गाठेल? तर योग्य उत्तर असणार आहे 2030 या वर्षापर्यंत. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, महाराष्ट्राचा GDP सध्या किती अब्ज डॉलर एवढा आहे? तर $536 अब्ज एवढा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 ला मंजुरी दिली आहे? ते योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
ते योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे? ते योग्य उत्तर आहे फ्रान्सकडून. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 26 जुलै रोजी. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या न्यायमूर्तींच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला होता? ते योग्य उत्तर आहे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग जो प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी महत्त्वाचा आहे हा जो प्रश्न आहे, IMP मध्ये ठेवला तरी पण चालेल, विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ते योग्य उत्तर आहे उमा कांचलाल यांची नियुक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला या ठिकाणी कुलगुरू म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेला आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे, IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे? योग्य उत्तर आहे 4850 कोटींचं जे काही कर्ज आहे भारताकडून या ठिकाणी मालदीवला दिलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? 105व्या क्रमांकावर आहे भारत ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झाला आहे? ते योग्य उत्तर आहे जोधपूर या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर आहे गीतांजली श्री यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले? तर ओडिशा या ठिकाणाहून. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जगभरात 29 जुलै कोणता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे जागतिक वाघ संरक्षण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात बुद्ध सम्मय दर्शन संग्रहालय स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आलंय? योग्य उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. तर मित्रांनो बघा, जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या जुलै महिन्याच्या त्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. जवळपास आपण जानेवारी ते जुलैपर्यंतच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवल्या आहेत. तुमच्या मित्रापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. कुठल्याही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हे सगळे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. याचं PDF अगदी मोफत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सोबतच तुम्हाला जानेवारीपासूनचे त्यानंतर जूनपर्यंतचे सर्व व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जातील. कुठल्याही महिन्याच्या तुम्हाला चालू घडामोडी पाहायच्या असतील तर लिंकवर जाऊन डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलमार्फत देण्यात येणारी माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत अजून पोहोचत राहील. सोबतच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.